कॅनरा बँकेने काही गाईडलाईन्स पाठवले आहेत, ज्याच्यामध्ये ते म्हणतात, की कुठल्याही व्यक्तीने अगर तुम्हाला ॲड्रेस, लोकेशन, फोन, आधार, पॅन नंबर, डेट ऑफ बर्थ किंवा दुसरे काही पर्सनल डिटेल्स मागितले, तर बिलकुल द्यायचं नाही. आणि त्यांनी जर तुमचं नावसुद्धा विचारलं, तर तुम्ही त्यांना खोटं नाव सांगायचं किंवा नाव रिफ्यूज करायचं. स्वतःचं नाव सांगायचं नाही. त्यांना ते कळून द्यायचं, की ते कन्फर्म तुम्हीच आहात म्हणून. आणि त्यानंतर अगर तुम्हाला असं वाटते, की कुठल्याही प्रकारच्या स्कॅम किंवा दुसऱ्या अननोन नंबरचा आपल्याला कॉल आला आहे, तर त्याला ब्लॉक करायचं, कट करायचं, उचलायचं नाही. आणि कोणी तुमच्यावर प्रेशर टाकत आहे, त्याला रिफ्यूज करायचं. कोणी पण तुम्हाला असं म्हणतोय, की तो जो कॉल आहे, तो बँकमधून आलेला आहे, तुमचा ए-टी-एम ब्लॉक झालेला आहे किंवा ओ-टी-पी आला असेल, त्याला प्लीज कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्ड करू नका. आणि त्यानंतर अगर कुणाला कोणी पोलीस चा कॉल येत आहे आणि ते म्हणत आहे, की तुमचा आधारचा काही प्रॉब्लेम झाला आहे किंवा आधार कार्डचा नंबर द्या, असं तसं, तर त्याला बिलकुल द्यायचं नाही. ते ॲक्चुअली फ्रॉड असतं. आणि देन ट्राय फोन कॉल. आणि कुठल्याही नंबरवरून कॉल आला आणि त्यांनी म्हटलं, की 1 दाबा, 2 दाबा, तर तेही बिलकुल करायचं नाही. आणि कोणीही पोलीस ऑफिसरचा कॉल आला किंवा कुठल्याही कोणाचा पण कॉल आला आणि त्यांनी जर म्हटलं, की तुमच्याजवळ ड्रग्ज सापडले गेलेले आहेत किंवा काहीही सापडले गेलेले आहेत, तर तुमच्यावर हे धारा लागेल. तर डायरेक्ट कॉल बंद करायचं, त्यांना ब्लॉक करायचं. आणि कोणाचा जर कॉल आला आणि ते म्हणून राहिले, की तुमच्या अकाउंटमध्ये चुकीने पैसे पाठवले गेले आहे, तर त्याला पण रिस्पॉन्ड करू नका बिलकुल. आणि डिलिव्हरी ॲपसुद्धा, ई-कॉमर्स ऑर्डर कॅन्सलेशन, कुठल्याच प्रकारचा ओ-टी-पी आला तर कोणाला शेअर करू नका. मेन म्हणजे अननोन कॉल्स बिलकुल उचलू नका. अननोन लिंक्सवर क्लिक करू नका आणि अननोन व्हिडिओ कॉलसुद्धा उचलू नका. धन्यवाद.